आलं लसूण आणि हिरवी मिरची ती मी याच्यात टाकलेली आहे. त्याचबरोबर इथे मी पॅन दुसरा पण गरम करायला ठेवतोय. याच्यात पण तेल घेतोय. याच्यात टाकतो मी कांदा, उरलेली 1 चमचा पेस्ट आपण या तेलात टाकतोय. इथे मी म्हणतोय मटर की घुगनी, एकदम सिंपल रेसिपी आहे, मस्त आहे एकदम. याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत. आता याच्यात मी टाकतोय तिखट, साधारणपणे 1.25 चमचा मी तिखट टाकलेलं आहे. आता टाकतोय धणेपूड, अर्धा चमचा धणेपूड टाकलेली आहे. आणि आपला हा जो मसाला आहे, ओवा, धणे आणि चिली फ्लेक्स याचा मसाला पण याच्यात टाकलेला आहे. आता टाकतोय टोमॅटो. थोडेसे याच्यात पण टोमॅटो टाकलेले आहेत मी. आणि मटर. आता एक काम करतोय, ही जी ग्रेव्ही आहे, हा जो मसाला आहे कोफ्त्याचा, तो पण आपल्याला शिजून घ्यायचा आहे. तो आपण शिजूया इकडे ठेवतोय. आणि या मटरमध्ये आता आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. आपण केलेला मसाला तो याच्यात घालतोय. मीठ घालतोय. इथे आपण थोडीशी जिरेपूड याच्यात घातलेली आहे. थोडं ब्लॅक सॉल्ट, त्याच्यामुळे त्याला टेस्ट छान येते. तिखट, वा, कोथिंबीर घातलेली थोडीशी. गॅस बंद करतोय आणि याच्यात घालतोय लिंबू. दॅट्स इट. वा, मटर की घुगनी तयार आहे आपली. ड्रायच प्रिपरेशन असणार आहे, अशीच असणार आहे. ही आता जी ग्रेव्ही आहे ती पण आपण व्यवस्थित शिजवून घेतोय. आता या मसाल्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकतोय. याच्यात टाकणार थोडी कसुरी मेथी आणि बाकीचे आपण इथे गोष्टी टाकलेल्या आहेत. फक्त थोडेसे जिरेपूड पण याच्यात टाकतोय. बस, आता याला उकळू द्यायचं आहे आपल्याला. मी एका बाजूला ठेवतो याला आणि एक काम करतोय, या बाजूला इथे दूध तापायला ठेवतोय. याच्यात घेतोय पाणी. याच्यात टाकणारे कोफ्ते. रस्सा, पाटोडी आपण आता बनवली त्याचा रस्सा. तेवढाच महत्वाचा आहे. तेवढाच, किंबहुना पाटोडीपेक्षाही रस्सा हा महत्वाचा आहे. बरं, मला साहित्य सांगता काय काय? हे तांदूळ आहे थोडेसे, डाळ, खसखस, त्याच्यानंतर लवंग, विलायची, तेजपान, दगडफूल, कलमी, ज्याला इथे दालचिनी म्हणतात, नागपूरला मी याला कलमी म्हणतो. त्याच्यानंतर मोठी विलायची, खोबरं. कांदा भाजून घेतलाय, त्याची पेस्ट केलेली आहे चांगली. टोमॅटोची पेस्ट केलेली आहे. त्याच्यानंतर लसूण आणि आलं त्याची पेस्ट आहे. धणे पावडर, जिरे पावडर, कोथिंबीर, हळद, तिखट आणि मीठ. ओके, साहित्य बघितलेलं आहे. हे जरा नाजूक प्रकरण आहे. साहित्य बघितलं. आता कृतीकडे जायचं. कारण इथे 2 आपण पॅन ठेवलेले आहेत. आता काय करतो, इथे याच्यात तेल घातलेलं. याच्यात तेल घातलंय तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण तेजपान टाकणार आहे, ते भाजून घेणार आहे. तोच तर मी इकडे खसखस जी आहे ती तेल न टाकता भाजून घेणार आहे. हे टाकूया. हां हां, बस. आणि हे झालं की हे थोडंसं बाजूला केल्यानंतर मग कलमी, दालचिनी, बस. दालचिनी नंतर मोठी विलायची. एकच ना? हां, काय नाही, खूप स्ट्रॉंग असतं. विलायची आणि लवंग. हे आता आपण काढून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आता ते तांदूळ आणि डाळ
तांदूळ आणि डाळ एकत्र कधीच नाही भाजायची, कारण डाळ पटकीने जळून जाते, तांदूळाला त्या मानाने वेळ लागतो, म्हणून दोन्ही वेगवेगळे आपण हे करायचे. आता हा मसाला काढून घ्यायचा आपण. तांदूळ चांगले खरपूस भाजल्या गेल्यानंतर याच्यामध्ये आपण डाळ घालायची आहे. आता किंचित थोडंसं हे ते तेल कडेला आलेलं आहे, याच्यामध्ये आपण खोबऱ्याचे तुकडे भाजून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी मग दगडफूल काढू आता हे खोबरं. हां हां. आता दगडफूल घालायचं त्याच्यात. डाळे होतच आली आहे. बस होत आलं. आता हे आपल्याला काय करायचं आहे? आता सगळ्यात पहिल्यांदा आपण मिक्सरमध्ये हे काढून घ्यायचं. हा जो आपण सुका बिना तेलाचा जो भाजलेला आहे हे आपण मिक्सरमधून काढून घ्यायचं. त्याच्यानंतर जो तेलामध्ये आपण भाजलेला मसाला आहे, खडा मसाला, तो काढून घ्यायचा. याच्यामध्ये आपण बाहेरचा गरम मसाला किंवा काळा मसाला अजिबात नाही वापरणार आहे. आपण हा जो घरी केलेला मसाला आहे हाच आपण वापरणार आहे. ओके, आता आम्ही हे या पद्धतीने सगळं मिक्सरमधून काढून घेतो. आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. कांदा आपण जी पेस्ट करून ठेवलेली आहे, कांदा भाजून घेतल्यानंतर जी आपण पेस्ट केलेली आहे ती टाकायची. मग त्याच्यानंतर टोमॅटो प्युरी टाकायची आहे त्याच्यात. सगळे हां हां. आणि आलं लसूण पेस्ट पण अजून थोडी. हे सगळं पॅनमधून सुटायला लागलं, चांगलं भाजून घ्यायचं आपण याला. खमंग वास सुटतो याचा. आणि मग त्याच्यानंतर हे जे मिश्रण आहे हे असं मध्ये गोळा व्हायला लागतं. आता याच्यामध्ये थोडीशी आपण हळद घालायची पहिल्यांदा. जिरे धणे पावडर घालायची. हे पाहिला बुडबुडे यायला लागलेत आता. आणि आता जो मसाला आपण करून ठेवलेला आहे तो उशिरा याच्याकरता घालायचा की आपण त्याला भाजून घेतलेला आहे अगोदरच, त्याच्यामुळे आता तो मसाला घालायचा. हे पहा सुटायला लागला असा. तर हा आपला मसाला फायनल प्रॉडक्ट हा आहे, बरोबर ना? हां हां. हा फायनल प्रॉडक्ट. आता हा प्रॉडक्ट घेऊन आपण पुढे करू. पुढे आता तेल हे तापलेलं आहे, याच्यामध्ये हे घालायचं आपल्याला. त्याच्यामध्ये किंचितशी हळद, किंचितशी, कारण आपण अगोदर घातलेली आहे. फक्त हळदीमुळे रंग खूप छान येतो. बस बस. आणि थोडंसं तिखट. नागपूरकरांना म्हणजे खास नागपूरकरांकरता घालायचं असेल तर अजून थोडं मीठ. आणि आता आपण याच्यामध्ये हे उकळतं पाणी घालायचं. रस्सा असा तयार झालेला आहे. त्याला उकळी आली की आपण याच्यावर कोथिंबीर भुरकवायची. मंडळी लिहून घ्या साहित्य आणि कृती. वऱ्हाडी थाळी स्पेशल. रस्सा करण्यासाठी लागणारे साहित्य: तांदूळ, तुरीची डाळ, लवंग, मसाला वेलची, तमालपत्र, दगडफूल, दालचिनी, खोबऱ्याचे तुकडे, भाजून घेतलेल्या कांद्याची पेस्ट, टोमॅटो प्युरी, आलं लसूण पेस्ट, धनेपूड, जिरेपूड, हळद, लाल तिखट, खसखस, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, मसाला वेलची आणि लवंग घालून नीट परतून घ्यावं. त्यानंतर खोबऱ्याचे तुकडे आणि दगडफूल घालून पुन्हा परतून घ्यावं. दुसऱ्या फ्राईंग पॅन मध्ये खसखस, तांदूळ आणि तुरीची डाळ घालून ते भाजून दोन्ही मिश्रण वाटून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये भाजून घेतलेल्या कांद्याची पेस्ट, टोमॅटो प्युरी, आलं लसूण पेस्ट, हळद, धने जिरे पूड आणि तयार वाटण घालून नीट परतून घ्यावं. दुसऱ्या फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून परतलेलं मसाल्याचं वाटण पुन्हा नीट परतून त्यामध्ये हळद, लाल तिखट, मीठ, गरम पाणी आणि कोथिंबीर घालून एक उकळी काढावी. तयार पदार्थ एका थाळीमध्ये ठेवून वऱ्हाडी थाळी सर्व्ह करावी. आजच्या भागामध्ये जी आपण थाळी पाहणार आहोत ती आहे पंजाबी स्पेशल थाळी.